धाराशिवमध्ये नीटच्या पेपरनंतर आणि निकाल लागण्याच्या आधीच विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकलेले। खासगी क्लास चालकाकडनं हे बॅनर्स लावत MBBSला विद्यार्थी पात्र ठरतील असा दावा केल्याचं आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी म्हटलंय। तर संबंधित क्लास चालकाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलंय। कोट 2 कोट ज्यांच्या पालकाचं उत्पन्न आहे असे किती विद्यार्थी असतील? मी त्यांना विचारलं, आपल्याला पालक शिकवायचे नाहीत, आपल्याला विद्यार्थी शिकवायचे आहेत। बौद्धिक क्षमतेनं आपले जे 400-500 विद्यार्थी आहेत त्यांना आपण नाही सर, त्याला आपण एक वेगळ्या पद्धतीनं कोचिंग देऊ आणि त्याला 100% सक्सेसचा रेट देऊ। त्यांनी परीक्षेच्या निकाला अगोदरच सांगितलं होतं 600+ आमचे पेपर राहतील, अभिनंदनाचे बॅनर लावलेत। अजून परीक्षा व्हायच्या होत्या त्याच्या अगोदर, म्हणजे परीक्षेचे निकाल यायचे होते त्याच्या अगोदर यांनी बॅनर लावले। एवढा कॉन्फिडन्स ह्याला कुठून आला? दरम्यान पेपर फुटीची चर्चा सुरू झाल्यावरती हा बॅनर काढल्याची माहिती खोटी असल्याचं म्हणत लातूर पॅटर्न क्लासचे संचालक बलबीर जानराव यांनी आरोप फेटाळलेत। नीट परीक्षेसंदर्भात NTAची उत्तरं आल्यानंतरच, आन्सर की आल्यानंतरच त्या आधारावरती हे बॅनर लावले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। CBI किंवा पोलीस कुणीही या संदर्भात चौकशी केली तरी या चौकशीला सामोरे जायला आपण तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय। NTAची आन्सर की आली, NTAची आन्सर की आल्यानंतरनं आम्ही त्या मुलांचं स्कोर ॲनालिसिस केला काही इथं बसून आमच्या शिक्षकांनी आम्ही। त्याच्यानंतरनं मग 600च्या पुढे काय मुलं चालले होते, मग 600च्या मुलं पुढे चालल्यावर आम्ही ते इथं लावले बॅनर। सर आन्सर की आल्यानंतर बॅनर लावले, हे तुम्ही एकदा इन्क्वायरी करा पूर्ण। आन्सर की आल्यानंतरच बॅनर लावले आणि संशय व्यक्त केल्यावर बॅनर की काढलेले नाही, त्याच्यानंतर 5, 6, 8 दिवसांनी काढलेले आहेत सर।